शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु म्हणतो त्याच हरामखोरांना असा प्रकार तामसा शहरात केलेला आहे। आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही। एक अल्पवयीन मुलगी इयत्ता 10वी वर्गामध्ये शिकणारी, तिच्यावर जर अशा प्रकारे अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे। पूर्ण तामसाचं नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ते कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे। नमस्कार मित्रहो, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता। यूट्यूबवर अनेक जण म्हणतात या विषयावर बोलायला नको, पण बोललं तर पाहिजे असं वाटतंय। कारण भिड पोट वाळं म्हटल्यासारखा जेव्हा घटना घडतात, एक अत्यंत संवेदनशील घटना, सामाजिक कार्यकर्त्यांना त्यात एक विषय मिळाला आणि तामसा येथे खासदाराची शिक्षण संस्था, त्या शिक्षण संस्थेचा खासदाराच्या नावानं असलेल्या मित्रमंडळाचा अध्यक्ष मुख्याध्यापक त्याने आपल्याच शाळेत मॅट्रिकमध्ये शिकणाऱ्या मुलीला गुंगीचं औषध देऊन संभोग केला। हा संभोग 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 6 महिने केल्याची चर्चा आहे आणि आता अफवा वावड्या पसरत असतात। याचा सर्वत्र महाराष्ट्रभर निषेध होत असतो। काही जण याला गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या असंही उद्या म्हणू शकतो, किंवा कोणतरी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला नाही असंही म्हणू शकतो। आता महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्थेचा विचार करत असताना आपण अत्यंत गांभीर्यानं पाहायला पाहिजे की त्या घटनेचा विषय करत असताना ती मुलगी, ती विद्यार्थिनी दोषी नाही असं आम्ही म्हणणार नाही। तो मुख्याध्यापक त्याला ठेचून मारलं पाहिजे, पण 1दा, 2दा, 3दा, 4दा, 6 महिन्यामध्ये किमान 50 वेळा तरी कार्यक्रम झाला असेल असा अंदाज आपण व्यक्त करूयात। मग ती गरोदर राहिली, गर्भपात झाला, दरम्यानच्या काळात संस्थेचे अध्यक्ष खासदार यांनी त्या शिक्षकाला संस्थेतून काढून टाकलं, मुख्याध्यापकाला अशा प्रकारचा व्हिडिओ केला। मग तामसा गाव या ठिकाणी गाव बंद करण्यात आलं। आता याला राजकारण, समाजकारण, संवेदनशीलता आणि आता हा मॅट्रिक आणि 12वीच्या परीक्षेचा काळ आहे। मी अत्यंत गांभीर्याने सांगू इच्छितो की या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेकडो विद्यार्थिनी पळून जाण्याचा किंवा काहीतरी भानगडीचे प्रकार घडताना दिसतात। या विषयाकडे कुठल्या अँगलनं पाहावं? काही जण म्हणतात आई वडिलांनी मुलीशी संवाद ठेवला पाहिजे। मग ही मुलगी जेव्हा मामाकडे राहत होती तेव्हा मामा मामीनी लक्ष द्यायला पाहिजे होतं का? शेवटी वर्तपत्रात मी वारंवार खून, बलात्कार, मारामाऱ्या या बातम्या पान नंबर 1 वर नको असं ठरवतो, पण ही बातमी ही लोकांपर्यंत गेली पाहिजे। मग पोक्सो काय तो कायदा, काय त्या नियमानं त्याला गुन्हा दाखल झाला, तो मुख्याध्यापक फरार आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात आणि घडलेल्या घटनाला मग काही सामाजिक कार्यकर्ते, काही राजकीय कार्यकर्ते, काही खासदाराचे विरोधक, काही मुख्याध्यापकाचे विरोधक, कारण त्या मुख्याध्यापकाचं आणि संस्थेतील बहुसंख्य शिक्षकाचं जमत नाही अशी ही चर्चा आहे। आणि अशा एका परिस्थितीमध्ये देशाच्या, राज्याच्या, गावातल्या, जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विषयाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी जर हे घडलं आणि मध्येच चर्चा ऐकू येते काहीतरी याच्यामध्ये सेटलमेंटचाही मार्ग चालला होता आणि नेमकं या प्रकरणात पोलीस यंत्रणेला आपण दोष देणार का? मुलीचं तर नाव नियमाप्रमाणे सांगायला नको
आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण कुणीकडे चाललेलो आहोत? आज कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे आणि व्हॉट्सअप पेक्षा फेसबुकवर काय काय नको 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 ते दाखवलं जात आहे आणि ते बघावं वाटतंय. आपण जर पाहिलं की मला एका मित्रानं सांगितलं, तो एका 10,000 लोकसंख्येच्या वस्तीचा गावचा तो माझा मित्र, तो मॅट्रिकला असताना त्याच्या वर्गात 40 पैकी 3 विद्यार्थिनी होत्या आणि 3 विद्यार्थिनीपैकी एका विद्यार्थिनीचा 3दा गर्भपात करावा लागला. तो शिक्षकाबरोबरच संपर्क आणि एक प्रकरण त्या मुलीच्या चुलत्याने रंगेहात पकडल्यावर, तो देशमत्सरानं पकडल्यावर, जेव्हा तिला तिच्या मामाच्या गावाला जाऊन गर्भपात करून, हे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 25 70 म्हणजे 70 25 नाही, 70 80 90 100 10 20 म्हणजे 55 वर्षापूर्वीची सामाजिक अवस्था अशी होती. त्यावेळा फक्त एकच होतं, सोशल मीडिया नव्हता, एवढं फेसबुक नव्हतं, एवढं व्हिडिओ नव्हते आणि एवढं म्हणजे प्रिंट मीडिया सुद्धा नव्हता. पण अशा एका परिस्थितीमध्ये हा अत्यंत नाजूक विषय आहे. माझ्या दृष्टिकोनातून त्या मुलीला पोलीस प्रशिक्षणार्थी म्हणून लावतो म्हणून म्हटलं असेल, ती लागली नसेल. खरं खोटं देव जाणे. कुणाच्याही लेकराविषयी बोलत असताना आपण चुकीचं आहे, पण त्या मुख्याध्यापकाला ठेचून मारलं पाहिजे म्हणत असताना लगेच लोक म्हणतात तुम्ही कायदा हातात घेतात, आपला देश हा लोकशाहीचा आहे, आपली न्यायदेवता अशी म्हणते की एखादा गुन्हेगार नाही शिक्षा झाली तरी चालेल, पण आपण जर पाहिलं तर बेकसूर माणसाला शिक्षा होता कामा नये. मित्र हो, आपण आपल्या भागामध्ये, आणि खरं म्हणजे घर सांभाळा म्हणायची वेळ आहे, प्रत्येकाला लाज वाटावी अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. कोणच कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही. आणि मला काल परवा एका मुलानं सांगितलं, अमेरिकेमध्ये 8 दिवसाचा कमवायचा विचार केला जातो. काय की 8 दिवसात आणि एका तासाला 1200 रुपये त्याला काम करणाऱ्याला मिळतात. मग आपल्याकडं मराठी हिंदीमध्ये म्हण आहे, पूत सपूत तो धनसंचय किस लिए, पूत कपूत तो धनसंचय किस लिए. मित्र हो, विषय गंभीर आहे. मुक्त अर्थव्यवस्था म्हणत असताना, लिव्हिंग रिलेशन मानत असताना अशा प्रकारच्या जेव्हा घटना घडतात, आम्ही पत्रकार चमचमीत बातम्या म्हणून त्या हेडिंगला देण्याचा प्रयत्न करतो. मोर्चे होतात, आंदोलन होतात, पण त्या मागचं कारण खरं किती आहे? खरंच त्याला प्रशिक्षणार्थी म्हणून लावतो म्हटला होता का? त्या प्रलोभनापोटी ती मुलगी भेटत होती का? ते मामाला कळत नव्हतं का? ते मामीला कळत नव्हतं का? आई वडील तर बिचारे नोकरी करत होते. मग दोष कुणाचा? का म्हणायचं आपण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा? शेवटी आपण विज्ञानाच्या 21व्या शतकाचा विचार करत असताना बुरसटलेले विचार, काय रे तू असं कसं बोलतो, असं कसं वागतो, तुला काय वाटतंय काय? आणि काही जण तर सहज म्हणतात, एखाद्याची पत्नी कितीही चांगली असली तर तो बाहेर बाई दिसली की तिथं लाळ गाळल्याशिवाय राहतच नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो, आम्हाला असं वाटतंय की हा विषय गंभीर आहे, पण तेवढा संवेदनशील आहे. कारण शीलच राहत नाही. जर शीलच राहणार नसेल तर संवेदना मेल्यात का जिवंत आहेत? मुख्याध्यापकानं केलं आणि त्याचं अजिबात समर्थन करणार नाही, कारण त्यालाही बायको असेल, लेकरवाळा, आणि योगायोगानं सुदैवानं दुर्दैवानं तो खासदाराच्या संस्थेतला मुख्याध्यापक, आणि फक्त मुख्याध्यापकच नाही तर त्यांच्या मित्रमंडळाचा तो अध्यक्ष. मित्र हो, विषय गंभीर आहे. ज्यानं त्यानं आपापल्या परीनं, आणि आता 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा काळ आहे, या काळात मुला मुलींना कळत नाही असं नाही. कधी खाऊच्या निमित्तानं, कधी मोबाईलच्या निमित्तानं, कधी काहीतरी पाहिजे या निमित्तानं, आणि मग काही धाडशी मुलं असतात, आपण त्याला लव जिहाद म्हणतो. तर या सर्व गोष्टीचा विचार करत असताना
माय बापानेही लक्ष देणं गरजेचं आहे, बहीण भावानेही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि गेलं तर काय होतंय, नाही गेलं तर काय होतंय, मग सौदा कर असं जर होणार असेल तर ही अत्यंत गंभीर आहे. तामसा गावातील शाळेतील खासदाराच्या संस्थेतील मुख्याध्यापकाची घटना आहे. निश्चित निंदनीय, चीड आणणारी, घृणास्पद आहे. पण मी काही लोकांना म्हणलं याला ठेचून मारलं पाहिजे, असं मारता येत नाही, मग न्याय काही मिळत नाही. पुन्हा काही दिवसानं घरचे लोक म्हणतात कशाला उगा झाकली मूठ 1.25 लाखाची, घ्या ना काय 10-20 लाख 50 लाख मिळते तेवढे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हा जो पोस्का कायदा आहे किंवा काय आहे, शेवटी तेवढी काही लेकरं दूधखोरी नसतात, त्यांना कळत नाही असं नाही. मग ते आमिषाच्या आरी, मग त्याने आमिषाच्या आरी गेलं तर हेडमास्टरना असं वागावं का? दुर्दैवानं सांगली जिल्ह्यातली 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मित्र हो, सगळ्यांनीच पुन्हा एकदा काय मोबाईल फ्री काही शाळेमध्ये आहे की फेसबुक तर नसलंच पाहिजे, आणि असलं मोबाईल तर ते फक्त अभ्यासासाठीच असलं पाहिजे. यासाठी आई वडिलांनी, बहीण भावाने, अहो काही घरामध्ये तर नवरा बायको बहीण भाऊ कुणीच कोणाचा मोबाईल, कोणाचा फोन आला काय बोलला बघत नाही. शेवटी आपल्याला कशा प्रकारची व्यवस्था हवी आहे, आपल्याला लिव्ह इन रिलेशनचं बी समर्थन करतो, मुक्त वागायचं बी समर्थन करतो. आणि काय झालं, काय भूक लागली जेवण केलं, कुठं बिघडलं, काहीतरी मिळणार आहे, कल्याण होणार आहे म्हणून केलं तर कुठं बिघडलं. पण हा विषय अत्यंत गंभीर आहे. मी जेवढ्या सहजतेनं मांडतो, कदाचित ऐकणाऱ्यांना मला शिव्या द्याव्या वाटत असतील, राग येत असेल, असो, पण निश्चित हा गंभीर विषय. आता येणारा हा मोसम, जसं बाळासाहेब ठाकरे एकदा म्हटले होते, नवरात्रीच्या काळात फार मोठ्या प्रमाणात गर्भपात आणि कंडोम हे समुद्र किनारी दिसतात. तसं माझं वैयक्तिक मत आहे, हा काळ हा मुला मुलींना सांभाळायचा, त्यांच्या भावना, कारण लेकरं प्रेमाची भुकेली आहेत. प्रेम माईचं नाही, प्रेम बापाचं नाही, प्रेम भावाचं नाही, प्रेम कुणाचंच नाही. प्रेम म्हणजे सेक्स एवढ्या समीकरणात आपण बदलत चाललेले आहोत. मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.